आज झाला आमच्या 6 सेमिस्टरच्या पहिल्या युनिट टेस्टचा 4था पेपर. हे कसं आहे म्हणतो तुनस थांबा, तुम्हाला सुरुवातपासून सांगतो. तोपर्यंत तुमच्या भावाने नक्की फॉलो करून घ्या. हे झालं असं की सकाळी सकाळी उठलो डायरेक्ट कॅन्टीन मध्ये चाललो होतो. मग काय कॅन्टीन मध्ये पोहोचलो, या गड्याला म्हटलं लवकर मला पोहे दे रे बा. तोपर्यंत मग काका आणि काकाची पुरी गँग चहा पिऊन राहिली ती. आणि काका कोण म्हणतात हे तर काही मला माहित नाही, पण आमच्या कॅन्टीन मधले पोहे 1 नंबर लागतात. मग तिथे चहा भाजे चहा, ज्यांना पोहे भाजे पोहे खाऊन घेतले ना आम्ही चाललो होतो मग हॉस्टेलवर. मग हॉस्टेलवर गेलो, थोडासा अभ्यास केला, कारण की युनिट टेस्ट मधल्यावर अभ्यास करायला लागतो ना भाऊ थोडासा. मग काय या पोट्टेला म्हटलं लवकर चला रे बा, शेवटपर्यंत वाचतात लेखाचे. हे म्हणतात युटी देत नाही. त्याला म्हटलं कसं होईल रे बा, इंटरनल मार्क भेटत नाहीत म्हटलं. एक तर 300च्या स्पीडनं मी चाललो होतो विद्याभवनात. विद्याभवनात पोहोचलो आणि तिथं नॉमस आला होता क्लासमध्ये. ते म्हटलं तुझ्या क्लास तिकडे आहे रे बा. युनिट टेस्ट झाली, नाशिक जिंकले. म्हटलं चल रे बा मी येतो. त्याला तर माहिती आहे आपण लॉक काढायला कुठंच भेट नाही. संध्याकाळच्या पाली रामनेमाळ्याला म्हटलं चल रे बा लवकर. मग थोड्या वेळातच रामनेमाळ्याला कॅन्टीन मध्ये पोहोचलो आणि तिथं चहाचा एवढा पानचट होता की सोडून द्या ना हो. एवढा पानचट होता की त्याच्यापेक्षा पाणी प्यायला पुरते. त्या पत्तीत पाणी होतं की पाणीच चहा पत्ती होती हेच नाही समजे. मग सोडा तो विषय. चला मग आजच्यासाठी एवढंच. मी करतो अभ्यास. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.